तर सगळ्यांना ॲट द रेट स्टेनॉम या चॅनलवरती आपलं परत स्वागत आहे. तर तुमच्यासाठी मी आज इनडायरेक्ट टॅक्सचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेऊन आलोय. तर आपण वेळ न घालवता ते प्रॉब्लेम चालू करूया. आता तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये काय आहे, की या व्हिडिओमध्ये मी 9 प्रॉब्लेम घेऊन आले आणि जे हे वर्ड आहे इम्पॉर्टंट वर्ड ते पण घेऊन आलेले की काय काय ऍडिशन करायचं आणि कधी सबस्क्रिप्शन करायचं ते. ओके. तर हे 9 प्रॉब्लेम आहे. याच्यामधले पण प्रॉब्लेम पेपरला येऊ शकतात 2 किंवा 5 मार्क किंवा 10 मार्काला पण येऊ शकतात. कोणते पण 2 ते 3 प्रॉब्लेमच्या मेथड ऍड करून येऊ शकतात. तर त्यानुसार आपण वेळ न घालवता प्रॉब्लेम सोडवायला चालू करूया. आता पहिला सम काय बघा दिलंय, की बेसिक जीएसटी कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आता बेसिक जीएसटी कॅल्क्युलेशन कसं करायचं? आता बघा इथं काय दिलंय, अ डीलर सेल वर्थ रुपीज 20,000 विदिन द स्टेट जीएसटी रेट इन 18%. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या डीलरला माल पोहोचवता 20,000चा, त्याच्यावर जीएसटी किती लागतो? 18%. आता मोस्ट ऑफ स्टुडंटला हे माहित नसतं की जीएसटी कसं कॅल्क्युलेशन करायचं. ओके. आता पहिल्यांदा बघा आणि ह्या स्टेपला मार्क आहे. तुम्ही स्टेप नाही लिहिले तर तुमचे मार्क जाणार नाही. कारण प्रॉब्लेम 10 मार्काला आला तर प्रत्येक स्टेपला 1 किंवा 2 मार्क असणार. त्यामुळे स्टेपनुसार प्रॉब्लेम सोडवा. तुम्ही उत्तर बरोबर असलं तुमचं लास्टला तर तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क भेटणार नाही, मार्क कमी होणार. तर त्यासाठी तुम्हाला सांगते. ओके. आता बघा काय दिलंय, 18% इंटू 20% ऑफ काय असतं? जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात किंवा ज्यांना नॉलेज आहे की त्यांना माहिती ऑफ म्हणजे काय असतं? इंटू असतं. तर ऑफ इंटू केलं तर 3600 आलं. ओके. आता सीजीएसटी किती आहे? आता जीएसटीचे किती टाईप आहे तुम्ही मला सांगा. सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी. आता त्यांनी इथं कोणं क्वेश्चन मध्ये दिलंय का की आयजीएसटी म्हणजे अदर स्टेटला यूज करा? नाही दिलेलं. मग याच्यामध्ये कोणता टॅक्स यूज होणार आहे? सीजीएसटी आणि एचजीएसटी. याचे फुल फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता 36,000 आलं. याच्यावरती 9% केलं तर 180 आणि 180 म्हणजे 3,600 आलं. त्याचं 180 सीजीएसची आणि 189 1800 रुपये काय एचजीएसटी. तर आपण बघूयात तर टोटल व्हॅल्युएशन काढायची. यांनी काय केलेलं आहे की जीएसटी रेट दिल्यावर तुम्ही स्टेट किती तुम्हाला टोटल भरावं लागणार आहे. कारण आपण कोणती पण गोष्ट परचेस केली, फॉर एक्झाम्पल ती ती गोष्ट 1,000 रुपयाची असेल तर त्याच्यावरती जीएसटी हा वेगळा इन्क्लुडिंग असतो. तुम्ही डीमार्ट मध्ये जा, गाडी परचेस करा, फोन परचेस करा, कोणत्या पण गोष्टीवरती हा जीएसटी हा वेगळा इन्क्लुडिंग असतो. ते अमाऊंट मध्ये इन्क्लुडिंग नसतं. ओके. तर त्यासाठी तुम्ही सोन्याकडे गेले, गोल्ड सिल्वर खरेदी करायला गेले तर तेव्हा पण हेच आहे. तर त्यामुळं मग त्याच्यामध्ये ते वेगळं कॅल्क्युलेशन करायला लागतं. मग आपल्याला 20,000 प्लस 3,600 येतं 23,600. आता हे काय झालं, बेसिक कॅल्क्युलेशन झालं कशाचं? जीएसटीचं. ओके. तर आपण आता प्रॉब्लेम नंबर सेकंड बघूया. प्रॉब्लेम नंबर सेकंड काय की मी कोणत्या मेथडचं काय त्याच्यामध्ये आहे ते मी वरती रेड पेनने लिहून ठेवले. व्हॅल्युएशन इन्क्लुडिंग पॅकेजिंग चार्जेस. आता तुम्ही सांगा, आपण ओव्हरऑल प्रॉब्लेम सोडवताना फक्त फोनचंच एक्झाम्पल घेऊ. ओके. तर तुम्ही 1,000 रुपयाचा फोन घेतला तर त्याच्यावरती जी कंपनी त्याचं पॅकेजिंग चार्जेस वेगळं असतं. ओके. त्याचे ओव्हरहेड वेगळे असतात, त्याचं ट्रान्सपोर्टेशनचे खर्च वेगळे असतात. ते ऍड होऊनच तुम्हाला लास्टला अमाऊंट भेटते. तर त्यासाठी इथं बघा काय दिले, प्राइस ऑफ गुड्स किती दिले? 15,000. त्याच्यामध्ये पॅकेजिंग चार्जेस याच्यामध्ये दिले 100 पॅकेजिंग चार्जेस दिले आणि जीएसटी रेट किती दिलाय यांनी? 12% दिलाय. आता तुम्ही म्हणशाल 12% का दिला? सीजीएसटी तर 9% आहे, एचजीएसटी तर 9% आहे आणि आयजीएसटी 18% आहे. ओके. तर यांनी ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलंय की जीएसटी रेट किती आहे. आपल्याला वरच्या पण प्रॉब्लेम मध्ये दिलं तर जीएसटी रेट किती आहे? 18% आहे. इथे 12% दिलेलं आहे. तर आपण 12% घ्या. जास्त आपलं डोकं लावायचं नाही. 12% दिलं तर 12% घ्यायचा. तर आपण बघू हे कॅल्क्युलेशन कसं करायचं. व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय 15,000 प्लस 1,000 किती झाले? 16,000 झाले. आता ऍड का केले हे पण मी तुम्हाला सांगितलंय की आपण कोणती पण गोष्ट बनवली 1,000 रुपयाची, त्याच्यावर पॅकेजिंग करायला आपल्याला वरती मोबाईलच्या वरती कव्हर येतो, बॉक्स येतो. ते पॅकेजिंग करायला 50 रुपये तर लागत असतील. रॉ मटेरियलचे ट्रान्सपोर्टेशनचे पैसे लागत असतील. तर हे सगळे ऍड होऊन त्याच्यामध्ये येतात. 60,000 झाले. आता 60,000 वरती आपल्याला 16 तर त्याच्यावरती 16,000वरती आपल्याला जीएसटी काढायचं 12%. तर 16,000वरती 12% जीएसटी काढला तर किती येते? 1,920.
हा तुमची जीएसटी झाली 12%. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही ओरिजिनल अमाउंट होते, त्याच्यामध्ये पॅकेजिंग चार्जेस ऍड केले, त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केला, ओव्हरऑल झालं, तेव्हा तुम्हाला फायनल अमाउंट पे करायची आहे ना. तर तेव्हा इथं बघा काय झालं, टोटल अमाऊंट पेएबल 16,000 सॉरी 16,000 प्लस 1,920 उत्तर येते 17,920 रुपये. तर बघू शकता, आता एवढी अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काय केलं, पहिल्यांदा पॅकेजिंग दिली होती, गुड्स सॉरी आयटमची अमाऊंट दिली, ती पॅकेजिंग चार्जेस ऍड केले आणि जीएसटी ऍड केला. काय रॉकेट सायन्स नाही, आणि त्याची टोटल आली त्याला म्हणजे 17,920 रुपये. ओके. तर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय सांगतो ते बघा, डिस्काउंटिंग बिफोर सप्लाय. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. डिस्काउंटिंग बिफोर सप्लाय आणि डिस्काउंटिंग आफ्टर सप्लाय. म्हणजे तुम्ही मला सांगा, आफ्टर म्हणजे काय, नंतर. बिफोर म्हणजे काय, आधी. ओके. आता त्यांनी काय केलं की लिस्ट प्राइस किती याची फोनची 25,000 रुपये, डिस्काउंट त्यांनी किती दिलाय 5,000 रुपये. ओके. इथं मी लिहून ठेवले बघा, गिवन ऍट द टाइम ऑफ सेल. सेलच्या आधी त्यांनी डिस्काउंट केलाय, बिफोर. आफ्टर म्हणल्यावर नंतर येतं, बिफोर म्हणायच्या आधी येतं. जीएसटीचा रेट दिलाय किती 18%. ओके. तर मग काय रॉकेट सायन्स नाही. आता इथं काय करायचं, व्हॅल्यू आफ्टर डिस्काउंट किती होती, 25,000 होते, 25,000 5,000 लेस केली, 20,000 उत्तर आलं. आता 20,000 वरती 18% काढायचं, 3,600 आलं. आता 3,600 आल्यानंतर मुलं इथं चुकतात की जी ओरिजिनल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये ते ऍड करतात. त्याच्यामध्ये कधीच ऍड करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये ऍड करण्यासाठी जे 20,000 दिले त्याच्यामध्ये ऍड करायचं. का करायचं, कारण कंपनीने आपल्याला आयफोन घ्यायला गेले की तुम्हाला एसबीआयचं कार्ड, मला एचडीएफसीचं आयसीआयचं कार्ड, मला तुम्हाला डिस्काउंट भेटतो. तो डिस्काउंट कधी पण तुम्ही पे करता का, नाही, लेस होतो. लेस केल्यानंतर जी ओरिजिनल अमाऊंट आहे त्याच्यावरती जीएसटी कॅल्क्युलेशन करायचं असतं. तर त्यामुळे याच्यामध्ये टोटल व्हॅल्यू दिली 20,000 प्लस 3,600 रुपये तुमचा डिस्काउंट आहे. सॉरी, जीएसटी, तर टोटल व्हॅल्यू आली 23,600 रुपये फक्त तुम्हाला पे करायची. मग तुमची फोनची प्राइस होती 25,000, तुम्हाला भेटत 23,600 रुपयाला. बेनिफिट हा तुम्हाला झाले, डिस्काउंट कधी पण दिल्यावरती बेनिफिट हा कस्टमरला होतो. ओके. ओके. आता आपण फोर्थ नंबरचं बघूया. आता फोर्थ नंबरला काय दिलंय, आता फोर्थ नंबरला दिले बघा, फेर इन्क्लुडिंग इन व्हॅल्यू. आता फर्स्ट इन्क्लुडिंग व्हॅल्यू दिली, गुड्स प्राइस किती दिली 40,000 40,000 रुपये, फ्रेट फ्रेट चार्जेस किती दिले 2,000 रुपये. ओके. जीएसटीचा रेट किती दिलाय 5,000 रुपये. आता तुम्ही मला सांगा, हे चार्जेस आहे. कोणती पण गोष्ट तुम्ही एखादं सामान घेतलं घरी, फ्रीज घ्या, तर ते ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस ते तुमच्याकडून घेतले जातात, बरोबर. 500 असो, 1,000 असो, 1,000 असो, 2,000 असो, तर ते चार्जेस कधी पण याच्यामध्ये इन्क्लुडिंग होतात, एक्सक्लुडिंग होत नाही. एक्सक्लुडिंग म्हणजे लेस, इन्क्लुडिंग म्हणजे ऍड. आता इन्क्लुडिंग होतात, तर इन्क्लुडिंग किती झाले 2,000. मग टोटल व्हॅल्यू किती झाली 42,000 रुपये. 42,000वरती 5% जीएसटी काढायचा, 2,100 रुपये आला. आणि जी ओरिजिनल अमाऊंट आहे 42,000 रुपये, त्याच्यामध्ये 2,100 रुपये ऍड करायचं, 24,100 रुपये आलं. आता इथपर्यंत समजलं असेल. कधी पण तुम्हाला सांगतो, ऍड करू रेस करू, जी ओरिजिनल अमाऊंट असेल त्याच्यावरती कधी पण जीएसटी कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही जी क्वेश्चन मध्ये अमाऊंट दिली त्याच्यावरती कॅल्क्युलेशन केलं तर 120% तुमचं उत्तर चुकणार. ओके. आता बघा, आता 5 नंबरचं बघा प्रॉब्लेम काय, इंटर स्टेट सप्लाय. आता इंटर स्टेट सप्लाय म्हणजे काय सांगा बरं, कमेंट करून सांगा तुम्ही, मी त्याचं उत्तर देणार नाही. त्याचं तुम्ही इंटर स्टेट सप्लाय म्हणजे काय, त्याचं शॉर्ट फॉर्म तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आपण क्वेश्चन बघूया. ओके. गुड सोल्ड फ्रॉम महाराष्ट्र टू गुजरात, व्हॅल्यू 1,50,000 अँड जीएसटी रेट 18%. ओके. काय केलं त्यांनी, आपल्या महाराष्ट्रामधनं गुजरातला माल पाठवला. कोणता देश आहे ते, बाहेरचे, मग तिथं कोणता जीएसटी लागणार, आयजीएसटी लागणार. किती पर्सेंट दिलाय त्यांनी, 18% दिलाय. आपण 18% बघू शकता, इथं दिलेले 18% दिलंय. ओके. आता आपल्याला फक्त काय करायचं, 1,50,000 वरती 18% कॅल्क्युलेशन करायचे. सॉरी, 1,08,000 नाही, सॉरी 50,000 आहे, सॉरी एक खोडलेलं आहे, मिस्टेक आहे, सॉरी, इथं खोडलेले 50,000 आहे. 50,000वरती कॅल्क्युलेशन करायचे.
ओके. आता 50,000वरती कॅल्क्युलेशन करायचं. काय आहे? आय-जी-एस-टी किती आहे? 18% ऑफ कितीवरती? 50,000वरती. व्हॅल्यू किती आली? ₹9,000. 9,000 आली. तर टोटल अमाउंट तुम्ही सगळ्या प्रॉब्लेममध्ये बघितली काय काय करायचं? आता काय करायचं? जी काय करायचं? ॲड करायचा असतो. 50,000 प्लस 9,000 ₹59,000. हा काय झालं? इंटर स्टेट म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात माल विकणार आहे किंवा स्टेटमध्ये तर तेव्हा तुम्हाला पे करायचं आहे. इथपर्यंत समजलं? आता आपण खालचं बघूया. प्रॉब्लेम नंबर 6 आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्लुडिंग फ्रेट. ओके. फ्रेट. आता इथपर्यंत हा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? व्हॅल्यू इन्क्लुडिंग सप्लाय इन्क्लुडिंग फ्रेटचे चार्जेस आहेत त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग केले. तर आपण आता प्रॉब्लेम बघूया. गुड्स वर्थ रुपीज 40,000 40,000 आर सोल्ड विथ फ्रेट चार्जेस ऑफ रुपीज 200. 200 आहे. ओके. 200 paid by the buyers. GST rate is the 5. Calculation in taxable value of GST. आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये? टॅक्सेबल व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करायची. टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. लक्षात ठेवा, ह्या प्रॉब्लेम मध्ये आणि या 4 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काही फरक नाहीये. हा प्रॉब्लेम फक्त तुम्हाला ऍटम लिहून दिले होते बाहेर, कॅल्क्युलेशन करायचं होतं. हा फक्त पॅरामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये काही फरक नाहीये. आता बघूया. तुमचे गुड्स किती आहे? 40,000. तुमचे फ्रेट चार्जेस किती आहे? ₹2,000. टोटल किती झाले? ₹42,000. जीएसटी तुम्हाला किती दिलाय? 5%. 5% कॅल्क्युलेशन किती दिलं? 42,000 वरती 5% 21,000. ओके. सॉरी 42,005. हा बरोबर. आता कधी पण काय करायचं तुम्हाला काय नाही, कॅल्क्युलेशनची अमाऊंट ऍड केली किंवा लेस करू त्याच्यामध्ये ऍड करायचं असतं जीएसटीची अमाऊंट. 42,000 वरती 2,100 केलं तर 44,100 हे तुमचं काय आलं? टोटल इथं काय दिलंय? कॅल्क्युलेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ जीएसटी. ही तुमची व्हॅल्यू आली. टोटल पेएबल आणि जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू किती? 2,100. ओके. ₹2,100 ही तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू आली. तर बघू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. कळत नसेल तर कमेंट करून सांगा. तुमच्या सांगितलं तर माझा नंबर आहे. मेसेज करा, फोन करा. तुम्हाला मी परत सांगेन. ओके. आणि ज्यांना माझा नंबर पाहिजे त्यांनी कमेंट करून ठेवा. तुम्हाला नंबर पण भेटेल. आता बघूया. आता हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन का लिहिलेलं आहे मी? ज्याला समजला हा क्वेश्चन, हा दिस वन, दिस वन आणि दिस वन हे 3 कळले, त्याला अख्खे जीएसटीचे प्रॉब्लेम कळले. सॉरी, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटीचे कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम कळले. पण ज्याला नाही कळले त्याला काही कळणार नाही. मग हाताने मार्क जाणार आणि पेपरला बघून देत नाही. मग त्यामुळे विनाकारण नापास होण्यापेक्षा व्हिडिओ पॉज करून नक्की बघा. आता हे काय दिलंय? व्हॅल्युएशन विथ मल्टिपल ऍडिशनल, सॉरी मल्टिप्लिकेशनल ऍडिशनल. काय? व्हॅल्युएशन विथ मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन. बरोबर. आता इथे काय दिले बघा? बेस्ट प्राइस म्हणजे कोणत्या पण प्रोडक्टची प्राइस किती दिली? ₹60,000. पॅकेजिंग पॅकेजिंग किती दिले? ₹3,000. कमिशन किती दिले? ₹2,000. डिस्काउंटिंग आफ्टर सप्लाय दिले आपल्याला काय फायदा असतो का? नसतो. आपल्याला कधी फायदा असतो? बिफोर दिलं आपल्याला फायदा असतो ना. किती दिले? 5,000. 5,000. ओके. त्याच्यावरती जीएसटी किती दिलंय? 18%. इथपर्यंत समजलं. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. यांनी काय दिलंय? मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन करायचंय तुम्हाला. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करून याच्यावरती सॉरी ऍडिशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचं जीएसटीची. पण खूप मुळे इथं चुकतात. म्हणून हा प्रॉब्लेम महत्वाचा लिहिलाय. का लिहिलाय ते बघूया. पोस्ट सप्लाय डिस्काउंटिंग नॉट अलाउ इन व्हॅल्युएशन. काय लिहिलंय? पोस्ट सप्लाय डिस्काउंट म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट पाठवली तेव्हा डिस्काउंट दिला, तुम्हाला काय फायदा आहे का? तुमच्या जीएसटीआर 1 जो 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 माल विकतो त्याचा सेल्स असतो. तुम्ही परचेस करता तुमच्या 2A मध्ये दिसतं ते. हा, तुमच्या 2A मध्ये दिसतं, 2B मध्ये दिसतं. तुम्ही जेव्हा आयटीसी क्लेम करता तेव्हा तुम्हाला ते दिसतं. तुमचा काय फायदा आहे का त्याला डिस्काउंटिंग? तुम्ही अमाऊंट तर जास्तच पे करणार आहे. बरोबर. तर त्यामुळं डिस्काउंटिंग आफ्टर सप्लाय असेल तर ते कधी पण कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. ओके. तर ते जेव्हा आपण हे करतो काय म्हणतात की बिफोर असतं तेव्हाच आपण ते लेस करतो
आणि जेव्हा बाकीचे पॅकेजिंग आणि कमिशन असतं ते कधी पण ऍडच होतं. तुमच्यासाठी मी इथं खाली सगळे आयटम लिहून ठेवले. सगळी व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट करून ठेवा. काय ऍड होतं आणि काय लेस होतं. ओके. तर आपण बघूया व्हॅल्युएशन ऑफ सप्लाय. आता कसं कॅल्क्युलेशन करायचा? तुमची व्हॅल्यू किती? 60,000 रुपये, 16,000. 3,000 काय तुमचं पॅकेजिंग चार्जेस आहे. टू 2,000 काय तुमचं कमिशन आहे. ओके. तर 2,000 रुपये तुमचं कमिशन आहे. टोटल व्हॅल्यू किती झाली? 65,000 तुमची व्हॅल्यू झाली. आता हे कळलं. आता मुलं बरं इथं चुकतात की डिस्काउंटिंग आफ्टर सप्लाय दिला आणि हे कसं असतं आफ्टर. आपण असं लिहितो आफ्टर. ते काय तर मोठ्या लिपीमध्ये करसो याच्यामध्ये लिहून टाकणार. सॉरी, मोठ्या लिपीमध्ये लिहिणं म्हणजे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आफ्टर असेल तर कधी पण घ्यायचं नाही. तर 5,000चा इथं काय फायदा आहे काय? नाहीये. त्याच्यामुळे मुलं चुकतात. 65,000 झाली. त्यानंतर जीएसटी कॅल्क्युलेशन करायचा 11,700. तो 11,700 65,000 मध्ये ऍड केला तर 76,700 तुमचं हे काय झालं? आन्सर झालं. बरोबर? इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके. आता हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता आपण बघूया 8 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय. 8 नंबरचा सम बघूया. मिक्स इनडायरेक्ट टॅक्स कॅल्क्युलेशन विथ आयटीसी. आयटीसीचं फुल फॉर्म काय आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट 16. हे तुम्हाला समजलं आयटीसी कसं कॅल्क्युलेशन करायचं. तर ओव्हरऑल तुम्हाला जीएसटी मधला तुम्हाला 90% भाग कळला. ज्याला आयटीसी कळलं नाही आणि ज्याला इंटरव्ह्यूला जाताना याचं एक्झाम्पल किंवा सांगता आलं नाही काय असतं तर तिथं तुम्ही 100% चुकणार. ओके. तर आता बघू शकता सेल व्हॅल्यू किती दिले? 1,02,000 सॉरी 20,000. जीएसटी रेट किती दिला? 18%. आयटीसी अवेलेबल तुमच्याकडे किती? 8,000 रुपये तुमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे हे काय असतं ते तुम्हाला सांगतो. आता समजा तुम्ही आता आयटीसी अवेलेबल तुमच्याकडे 8,000 रुपये. आता हे काय असतं ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल धरा तुम्ही एखादी गोष्ट परचेस केली. ओके. तर परचेस केल्यानंतर तुम्ही जीएसटी भरणार आहे. हा. आणि सेल्स केल्यानंतर पण तुम्ही हा सेल्स केल्यानंतर पण तुम्ही जीएसटी भरणार आहे. आता हे अवेलेबल काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. ओके. तुम्ही परचेस आता तुम्ही समजा स्टील खरेदी केलं. स्टील किती मोठं असतं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 200 रुपयाला स्टील खरेदी केला. त्याची प्राइस होती. त्याच्यावरती 18% जीएसटी लागला. ती व्हॅल्यू किती झाली? 236 रुपये झाली. बरोबर. पण तुम्ही सेल्स करताना ते जे स्टील आहे तर त्याची व्हॅल्यू त्याचे छोटे छोटे पार्ट करून तुम्ही प्रोडक्ट बनवून विकलं. ते किती रुपयाला विकलं? 100 रुपयाला विकलं. बरोबर. त्याच्यावरती जीएसटी किती लागला? 9% 18%. तर काय बघा 118 आणि 236 ते जे 100 आहे ते सोडून द्या. त्याच्यानंतर जे 18 आहे 18 आणि 36 तर त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 18 रुपयाचा आहे. आता 18 रुपये तुम्ही काय केले? जास्त पे केले. जास्त पे केलंय म्हणजे ते तुम्हाला काढता येतात का? आयटीसी मधनं नाही काढता येते. ते तुम्ही जेव्हा नेक्स्ट परचेस करतात त्याच्यामध्ये ते डिडक्ट होतं. तर तसं याच्यामध्ये दिलंय की तुमच्या आयटीसी हा अवेलेबल आहे 8,000 रुपयाचा. ओके. तर त्यामुळे तो काय करायचा असतो? जीएसटी लेस करून टाकायचा. साधा सिंपल. तर बघूया आपण वेळ न घालवता. आउटपुट जीएसटी 18%, व्हॅल्यू आहे 1,20,000. त्याच्यावरती 18% काढला तर उत्तर येतं 21,600. नेट पेएबल अमाऊंट आहे 21,600 मायनस 8,000 केलं तर उत्तर येते टोटल अमाऊंट पेएबल किंवा पे करायची 13,600 रुपये 13,600. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता नसन कळलं तर मी तुम्हाला परत कॅल्क्युलेटरवर करून दाखवतो. टेन्शन नका घेऊ. आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. कारण ही जी आयटीसीची कन्सेप्ट तुम्हाला कळली तर तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावर कधीच कोण म्हणणार नाही की तू हे काय केलं काय नाही. बरोबर. तर आपण परत एकदा सांगतो तुमचं काय हे मोस्ट इम्पॉर्टंट लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. इथं काय दिलंय? आयटीसी अवेलेबल 8,000 रुपये. बरोबर. आता समजा तुम्ही कोणती पण गोष्ट परचेस केली 200 रुपयाची. त्याच्यावरती इंटू 18% जीएसटी केलं तर उत्तर किती येते? 36 रुपये. बरोबर. आपण हे 36 रुपये लक्षात ठेवा. लक्षात ठेवा तुम्ही. आता कोणती पण गोष्ट तुम्ही म्हणजे मी तुम्हाला स्टील सांगितलं होतं कारण स्टील मोठं असतं त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे पार्ट बनवून विकतो. बरोबर.
तर ती विकताना तुम्ही 100 रुपयाला एक विकला इंटू 18% जीएसटी किती झालं? सॉरी, 18% बरोबर. तुम्ही सेल करताना किती केलंय? 18%. आणि तुम्ही पर्चेस करताना किती पे केलंय? आता समजा हे मायनस आहे. आता -36 केलं. तर मायनस म्हणजे तुमच्याकडं अमाउंट अवेलेबल आहे. बरोबर. आता हे जे मायनस आहे ते मायनस करा आणि इथं प्लस. तुमच्याकडं ₹18 अवेलेबल आहे. तसे यांच्याकडं आय-टी-सी अवेलेबल करताना यांनी प्रॉडक्ट विकलेलं, तर तेव्हा त्यांच्याकडे अवेलेबल होते ₹8,000. मग ते कशाला पे करायचे? तिथं गव्हर्नमेंटकडे आहे. आपल्या आय-टी-सीच्या पोर्टलला आहे. जी-एस-टीच्या पोर्टलला अवेलेबल आहे. त्यामुळं ते लेस करायचे असतात आणि ते कधी पण रिफंडेबल म्हणजे आपल्याला पैसे काढता येत नाही. ते जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पे करतात तेव्हाच ते पैसे त्याच्यामध्ये डिडक्ट होतात. हे मोस्ट ऑफ द लक्षात ठेवा आणि इंटरव्ह्यूला गेल्यावरती मोस्ट ऑफ स्टुडंट इथंच चुकतात. आय-टी-सी अवेलेबल म्हणजे काय आणि त्याची कन्सेप्ट ही कन्सेप्ट ती आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर याची व्हिडिओ तुम्हाला भेटेल आय-टी-सीची सेपरेट. त्यासाठी कमेंट करा आणि या व्हिडिओला मिनिमम 50 लाईकचं टार्गेट आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके. तर आपण आता लास्टचा प्रॉब्लेम बघूया. लास्टच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय ते काय आहे? इनपुट व्हॅल्युएशन. आता इम्पोर्ट व्हॅल्युएशन काय आहे? तर ते बघूया आपण. तर तुम्हाला माहिती आहे की जीएसटी कधी आला सांगा बरं? हा, जीएसटीच्या आधी कस्टम ड्युटी होते, चार्ज होते, सरचार्ज होते, एवढे टॅक्स होते. गव्हर्नमेंटने जीएसटी का आणला की हे सगळे टॅक्स डिडक्ट करून फक्त वन नेशन वन टॅक्स आणला, तो म्हणजे जीएसटी. जीएसटीचा फुल फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. तर त्याच्यामध्ये काय आहे की कस्टम ड्युटीज असतात. आपण कोणता पण माल बाहेरून खरेदी केल्यावर एक्साईज ड्युटी असतात. तर त्या किती पर्सेंट असतात तर त्या बघूया आपण. आता तुम्ही इम्पोर्ट व्हॅल्युएशन आहे ₹1,00,000 बरोबर. त्याच्यामध्ये कस्टम ड्युटीज लावल्या 10%, जीएसटी रेट आहे 18% बरोबर. तर आपण आता आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता जीएसटी थोडं साईडला ठेवायचं. आधी कस्टम चार्जेस आहे ते ऍड करायला लागणार ना तुम्हाला. तुम्ही समजा युएसए वरनं आयफोन मागवला पुण्यामध्ये, तर त्याच्यावर त्या ड्युटीज आहे. तुम्ही कशामधनं पण घेऊन एअरपोर्टमधनं घेऊन आले, कशामधनं त्याच्या जे चार्जेस आहे, ड्युटीज आहे, त्या तुम्हाला पे करायला लागतात. तेव्हा तुमची करणारी ओरिजिनल अमाउंट किती आहे? तर त्यासाठी तुमची जी व्हॅल्यू आहे 10% ऑफ 1,00,000 ते घ्यायचं. ₹10,000 तुमची व्हॅल्यू येते. तुम्ही ऍडिशनल करायची व्हॅल्यू ऑफ आयजीएसटी मध्ये 1,00,000वरती 10% केलं तर 1,10,000 आलं. मग त्याच्यावरती जीएसटी कॅल्क्युलेशन करायचा. मग त्याच्यावर काय करायचा? जीएसटी कॅल्क्युलेशन करायचा. ओके. जीएसटी कॅल्क्युलेशन करायचं 1,00,000वरती 1,10,000 वरती 18% 19,800 90,800 म्हणजे ₹19,800 आणि ते ऍड केलं म्हणजे कोणतं? हे ₹10,000 आणि 19,800 तर टोटल तुमची टॅक्सेबल अमाऊंट आहे ₹29,800. म्हणजे टोटल तुम्ही किती पे पे केले? ₹1,29,800. इथपर्यंत समजलं असेल. हे तुम्ही कस्टम ड्युटीचं 100% लक्षात ठेवा. 2 मार्काला येणार किंवा तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार कस्टम ड्युटीच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करा. जे हे मी इथं रेड पेन नाही ब्ल्यू पेन लिहिले ऍडिशनल करायचे वर्ड आहे आणि सबस्क्राईब करायचे वर्ड काय? डिस्काउंटिंग, आयटीसी अवेलेबल आणि ट्रेड डिस्काउंट आणि आफ्टर असेल तरच फक्त लेस करायचं. बाकी सगळे हे जे दिले ते बघू शकता ऍड करायचे असतात. कोणते टॅक्स आहे, कोणते चार्जेस आहे, कोणतं कमिशन आहे, फ्राईट आहे, पॅकेजिंग चार्जेस आहे, बेसिक ड्युटी काही असू द्या. ऍड करायचं असेल तर मी इकडे लेस करायचं असेल तर मी या साईडला लिहिले. फक्त इथं मी आफ्टर डिस्काउंटिंग लिहायचं राहिलं. ट्रेड डिस्काउंटिंग लिहिलेलं आहे. त्यासाठी तेवढं एक फक्त तुम्ही नोट्स काढताना किंवा पेपरला जाताना एवढं बघून जा. तर बघू शकता. याच्या एवढ्या इझी वे मध्ये मी मिनिमम 20 मिनिटांमध्ये तुम्हाला नो प्रॉब्लेम सांगितले. आता नो प्रॉब्लेम सांगितले याच्यामुळे तुमचं इंडिया टॅक्सेशनचे अर्धे कॅल्क्युलेशनचा भाग कव्हर झालेला आहे. कारण हे सोडून एक पण प्रॉब्लेम एक्स्ट्राचा येत नाही. आता आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये काय करणार तुम्हाला ते सांगतो की पॅरा वाईज. आता हे जसे पॅरा दिलेलं आहे, कुठे दिलं पॅरा 6 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये, तसं तुम्हाला 2 ते 3 प्रॉब्लेम आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधल्याच पेपरला प्रॉब्लेम येणार नाही आलं तर आपल्या चॅनलला कमेंट करायची मी एक शब्द पण तुम्हाला काय बोलणार नाही. ओके. तर बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये प्रॉब्लेम सांगितले. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर प्लीज करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.